आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। झाल्या 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 धाकल्या मालकीनबाईंच्या थोरल्या मालकीनबाई झाल्या। आज एक नंबर काम केलं तुम्ही। आमचं बोलणं मनावर घेऊन तुम्ही जे काय सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतलीत ना, लय भारी। एक नंबरचा नीच माणूस या। स्वतःच्या बायकोला मारले मग काय करणार? आम्ही लय समजावलो तुमच्या सवतीला, मला ऐकलंच नाही, मिली। आम्हाला मारायचं नव्हतं तिला, पण आमच्याच वाटेत आडवी येते मानल्यावर आम्ही तरी काय करायचं सांगा बरं। माणूस नाही राक्षस आहे तुम्ही, नरकात पण जागा भेटणार नाही तुम्हाला। अहो कुठं फेडाली पाप? पाप नाही केलं आम्ही, पुण्य केलं। तुमच्या सवतीला आमच्या बायकोला मोक्ष दिला आम्ही। हा लय घाई झाली होती तिला मारण्याची, अशी पटकन मारून टाकली। याचबद्दल मी तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही। तुमचा बुरखा एक दिवस फाडीन मी, गावासमोर तुमचं खरं रूप दाखवाल हो। पण शेवटी आमच्याच बरोबर तर संसार करायचा आहे तुम्हाला। आणि मी काय म्हणतो, नवऱ्याच्या पुण्यात जर का बायको भागीदार असेल तर त्याच्या पापाचा बी थोडा वाटा उचलाव किती। काय बरोबर बोललो का तुमचे डायलॉग आली? हा एक राहिले की चुकून जर का तुमची वाचा आलीच आणि हे जे काय मनात बोलताय हे जगाला सांगायची इच्छा झाली तर फक्त स्वतःची जरा काळजी घ्या, एवढंच। पण आता कशाला त्याचा विचार करायचा? जेव्हा वाचेल तेव्हा बघू। आता आम्ही तुमच्यावर लय खुश आहे, लय म्हणजे लयच खुश आहे। आणि आम्ही त्याबद्दल तुम्हाला एक बक्षीस देणार म्हणजे देणार, द्यायलाच पाहिजे। आता नाही, रातच्याला देणार थोरल्या मालकीनबाई। ठरवायचंय काय त्यात? जमणार नाही। त्या भिकारड्या सूर्याची बहीण या घरात येणार नाही कधीच। तुम्ही दुसरी कोणीतरी बघा गुरुजी, पण या पोरीचा विचार बी करू नका। हे बघा, हे संध्या पत्रिका घेऊन जावा आणि बघा कुठली जुळतीये ती। पण ती पोरगी या घरात येता कामा नाहीये। डॅडीनं काय विचार केला नव्हता का सूर्याच्या बहिणीचं नाव सुचवताना? अरे कसं करणार ते, कसं करणार? आपली पिढा दुसऱ्याच्या गळ्यात बांधायची आहे ना, त्या जालिंदर निंबाळकरला। शशिकांतराव, आता तरी जरा डोकं चालवून वागायला शिका। वाघाची चाल बस झाली, आता बस झाली। दार लावून घ्या। काळजात आग लागली माझ्या सख्या बहिणीसारखा जीव लावणाऱ्या अक्कांनी माझ्या समोर जीव सोडला, कायमच्या सोडून गेल्या मला। आणि मी जिद्दी राहिले कशासाठी? तर अक्कांच्या खोट्या मरणाची जबाबदारी घेऊन खऱ्या गुन्हेगाराला वाचवायसाठी का? अगं देवी आई, असं काय पाप केलं होतं मी की अक्कांच्या खुनात मला सहभागी व्हावं लागलं? आता कसं पाप फेडू मी? कशी मुक्त होऊ यातनं? सांग, उत्तर दे मला।
काय हा व्हायचं ते होऊन गेलं. मग रोज इथे येऊन रडत बसणार आहेस का? जा झोपायला जा पळ. हे असं एकट्यात बडबड करत बसली ना येड लागल तुला, येड. जा झोप पळ. होय जाते. जा झोप पळ. होय जाते. दिवे माझा आवाज परत आला. दिवे माझा आवाज परत आला. माझी वाचा परत आली. दिवे माझा आवाज परत आलाय. आता मी घरात समद्यांसमोर जाईन आणि समद्याच सांगू. यातून तुम्ही शहाण्या व्हा. जे काय झालंय ते तुमच्या पाशीच ठेवा. यातलं कोणाला काय कळलं तर तुमचा बी निकाल लागलाच म्हणून समजा. तुम्हाला बोलता येत नाही काय झालं, तुम्ही काय लिहून दाखवलं तर आम्ही तुमची शालनपेक्षा वाईट अवस्था करू. नाही माझा आवाज परत आलाय ती घरात कुणालाच कळता कामा नाही. माझी वाचा आली ही जर मालकासनी नाही तर घरात दुसरं कुणाला जरी कळलं तर मालक मला जिथं नाही ते ठेवणार. मालकांपासूनही लपवल्यानंच बरं आहे. नाहीतर मी या घरात सुरक्षित नाही राहू शकणार. मला माझा जीव गमवावा लागन. मी नाही सांगणार कोणाला.